अशी सगळी गंज लावून ठेवतात. ही ऋषीभाईची आहे आणि इकडे आपली गंज लावायची चालली, कडबा रचायचं चाललंय. नमस्कार मंडळी, मी सीमा चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा नव्याने स्वागत आहे. छान अशी सकाळ झालेली आहे आणि सुंदर दिवसाची सुंदर सुरुवातसुद्धा झालेली आहे आणि त्यासोबत एक छानशी बातमीसुद्धा ऐकायला मिळाली आहे. ती बातमी म्हणजे अशी की आमचं दुबई ट्रिपचं चालू होतं, लास्ट टाईम कॅन्सल झाली आणि यावेळेसही म्हणजे कॅन्सलच्याच काय म्हणतो आपण दरवाजावर होती. पण आज एक आशेचं किरण मिळालं आहे की अमेरिका आणि इराण तर यांनी आपलं युद्ध थांबवलेलं आहे आणि समझोत्याचा विचार घेतलेला आहे. तर त्यामुळे मग आता सगळ्या देवाणघेवाण चालू होणार आहेत आणि फ्लाईट्स वगैरेसुद्धा चालू होणार आहे, एअरपोर्ट वगैरे ओपन होणार आहेत. तर त्यामुळे आमच्या ट्रीपला 75 ते 80% म्हणजे आता वाढली, आशा वाढली की म्हणजे सक्सेस होईल, जाऊ शकतो. आणि आमचं खरं तर 11 एप्रिलचं प्लॅनिंग आहे. आता काय होतं आहे माहीत नाही, बघूयात आता कसं होतं आहे तसं. पण शक्यतो 11 एप्रिलच. 11 एप्रिल म्हणजे आता आलीच, 15 दिवसावर आमची ट्रिप आलेली आहे. आणि इतका दिवस म्हणजे बहुतेक कॅन्सल असंच चालू होतं. पण आत्ता कुठेतरी छोटासा काम म्हणून मी म्हणेन बराच मोठा आशेचा किरण आता आपल्याला म्हणजे बघायला मिळतो आहे. आणि छान वाटलं जेव्हा नम्रताताईंनी सांगितलं की म्हणजे आपल्याला तयारीला लागायचं आहे, आपल्याला म्हणजे ट्रिपला जायचं आहे म्हणून, आणि खूप छान वाटलं. तर असो चला, कालच्या पुरणपोळ्या त्याच्यामुळे सुस्ती आली होती म्हणून मग आज उठायला लेट झालं, त्याच्यामुळे सगळ्या कामांना लेट झालेलं आहे. तर आज आहे बुधवार आणि आज आहे चिकनचा बेत. तर चैतन्याला लावलेलं आहे चिकन आणायला आणि आता स्वयंपाक आवरून घेते. आता वाजले आहे 10:30, पण स्वयंपाक काहीच नाही आहे. अहो गेले आहेत फायरिंगला, ते आल्यानंतर मग जेवण करून पुन्हा ड्युटीवर जाते. चला तर लागते कामाला. मंडळी मस्त असा गरमागरम चहा झालेला आहे आणि नेहमीप्रमाणे आता नळ बंद केलंस का? हां, मला हे करायचं होतं, पाणी हे करायचं. संध्याकाळचं पाणी मारायचं टायमिंग झालेलं आहे आणि झाडांना पाणी घालायचं आणि अंगणात पाणी मारायचं. इथे काच कसले फुटले हो? काच. हां, तर चला संध्याकाळचं रुटीन चालू झालेलं आहे. मस्त तसं पाणी मारून जे म्हटलं. झाडांना पाणी घालत असताना मच्छर चावले की काय चावलं माहीत नाही, पण किती बघा एकदम लाल सर झालेलं आहे आणि वेगळंच असं आकारा टाईप असं उठलेलं आणि केवढ्या मोठ्या कांदे आलेले आहेत. पूर्ण हाताला चावलेलं आहे. पाठीमागे आहोंचा दौरा निघाला. मोबाईल कुठे पडेल खिशातून? मोबाईल हो. तर बघा हे किती मोठं झालेलं आहे आणि खूप असं म्हणजे अशी आग होते, असं दुखतं आहे खूप. आणि केवढ्या मोठ्या गांद्या आल्यात, पूर्ण हात लाल भडक झाला. इथपर्यंत चावलं आहे, इथे कोपरात इथे बघा, आणि इकडे पुढे हे खूप मोठं चावलेलं आहे आणि केवढं मोठं झालं आहे बघा. असं लाल झालेलं आहे, पूर्ण हात असा लाल झालेला आहे आणि असं आगाग होतं आहे खूप. काय चावलं आहे माहीत नाही, लांबून सुद्धा बघा किती स्पष्ट दिसतं आहे आणि केवढं मोठं दिसतं आहे. ते पूर्ण हात फोडला. आता रोज पाणी मारते पण नाही कधी चावत, आणि आजच काय झालं कोणास ठाऊक. पण ते आणि असं इतकं चणचणतं आहे ना प्रमाणाच्या बाहेर, म्हणजे आणि असं मानेवर वगैरे पण थोडंसं हे होतं आहे, पण मानेला एवढं नाही आहे, पण हाताला खूपच म्हणजे हे झालं आणि खूपच असं त्याला काय लावावं ते पण कळेना. आणि असं म्हणजे असं भाजल्यावर कसं असं म्हणजे चणचणत असं एकदम हे होतं, तसं होतं आहे. तर आता बघूया काहीतरी लावते त्याला, त्याशिवाय ते थंड हे व्हायचं नाही. माझ्या मते बर्फाने शेकावं.
बर्फ फिरवलं थोडंसं तर थोडं थंडावा पण येईल आणि ते चणचण करायचं सुद्धा थांबलं. पाणी वगैरे मारून झालेलं आहे. ही रोजचीच ड्युटी आहे, पण अंगण किती स्वच्छ आणि सुंदर वाटतं बघा पाणी मारल्यानंतर. आणि खूप म्हणजे भारी दिसतं, मस्त वाटतं आणि जरा फ्रेश वाटतं. झाडांना पाणी घातलं, अंगणात पाणी मारलं, सगळं झाडून लोटून सगळं म्हणजे जिथल्या तिथे हे केलं की भारी वाटतं असं. आणि आता झालं तर थोडा वेळ इकडे तिकडे वेळ घालवला की संध्याकाळची तयारी लगेच स्वयंपाकाची. आता आज सकाळी चिकन आणलेलं, त्याच्यामुळे संध्याकाळी म्हणजे भाजीचं तर काही करायचं टेन्शन नाही आहे, पण भात आणि भाकरी करावी लागलं तर ती करता येईल. आणि त्यात महत्त्वाचं ज्वारी संपली, त्याच्यामुळे सकाळ संध्याकाळ चपातीच चालू आहे, तर मग चपातीच करायची. तर चला, याला पहिला थोडंसं मी बर्फाने शेकून घेते, कारण मला ते खूपच असं आगाग करतं. आणि नंतर पुन्हा स्नोला काय दिसलं? स्नोला सारखंच काय ना काहीतरी सापडत असतं. आता भुंगा होता, त्या भुंग्याच्या मागे पळत गेलाय. स्नो स्नो म्हणजे गुंडू बाबा. काय 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 काय. आणि तिकडे थांबा जरा, मी तुम्हाला झूम करून दाखवते. कडबा लावायचं चाललंय. ही बघा गँग. दिसलं आले थांब. आले अशी सगळी गंज लावून ठेवतात. ही ऋषीभाईची आहे आणि इकडे आपली गंज लावायची चालली, कडबा रचायचं चाललंय. चिंट्या काय करतोय? चिंटू जमताय का? जमताय? पडशील. बोकी कुठे? अयो जॅक्या किती दिवसातून दिसतोय. काय झालं? काय? ये कलर किती हे झाला ना त्याचा कलर, भारी. बघू पिल्लू कुठे आहे? बघू पिल्लू. बाबू बाबू कुठं गेलं? अय्या अय्या या येतंय का? यायला येतंय. आता काय मोबाईल मध्ये पाय टाकते? येडा बाई. का करते पिलू? पडला मोबाईल. चिंटू भाई कुस टोचती वे कुस. हा तेच ना, तिला कळायला लागलं ना तर ती थांबणारच नाही मुंबईला. हा तेच ना. हे आलंय का लावलंय हो झाड? होय, लिंबाचं झाड आलंय का लावलंय? चांगलं फुटलंय. खाली हे झालंय मुळे. बाबू हे बघ ए पिल्या, ये कोणाचा मोबाईल आहे का हा? कोणाचा आहे? मी अण्णा बाबांचा मोबाईल घेतला मी. तुला पाहिजे? आहा लक्षणा. आता चिंटू भाई. हा बघा हायवे किती जवळ दिसतोय. बघा
काय कोणी सांगितलं? कोणी सांगितलं भाकरी? मोठ्या बंधूंनी सांगितलं होय. मुंबईच्या बंधूंनी सांगितलं होय. ज्वारीच्या कणसाला भाकरी, भाकरीचं कणीस म्हणायला पाहिजे मग. पाल दिसली. स्नो काय आहे? स्नो ए स्नाव्या स्नाव नाही म्याव म्हणत नाही. हा इथे पाले. एडा बापू काय दिसलं तुला? स्नो काय रे? अश्वताई जेवलात का? नाही जेवायलाच नाही दिलं मला कोणी. हो का? चांगलं मऊ मऊ पीस बघून सगळं वडलं की आणि म्हणते आणखीन जेवायला नाही दिलं. हा स्नो स्नो तू जेवला? ते पालीकडेच बघते. ऐक ऐक बघते बघ कसं. गेली गेली गेली. बघा हे येड अजून बसलं तिथं त्या पालीकडे बघत. ती पाल तिथेच आहे. थोडीशी पुढे गेले तर ते इथून उतरून खाली गेले आणि तिथे जाऊन बघत बसले. स्नो चल जाते मी घरात. मस्त जेवण झालं आणि छान कुल्फी खाल्ली. वरूनने आणून दिली होती बंटी ब्रो. आणि मस्त बाहेर बसलो होतो थोडा वेळ. त्या स्नोला ती पाल दिसली ते काय त्या पालीभोवती त्याचा तो गोंधळ चालू होता आणि अजूनही चालूच आहे. तर आता वेळ झाली आहे आरामाची. दूध जे आहे ते फ्रीजमध्ये ठेवून घेते, कारण आपली मांजरं तोंड नाहीत घालत पण दुसरीच मांजरं दूध पिऊन जातात. कारण आपली जी बाहेरची खिडकी आहे ना ती थोडीशी ओपन असते त्याच्यामुळे. तरी चला सगळं काम आवडलेलं आहे आणि आता थोडा वेळ राऊंड मारून झाला बाहेर आणि स्नोसोबतसुद्धा थोडीशी मस्ती झाली आणि शिवाय कुल्फीसुद्धा खाल्ली आहे. कारण वातावरणच एवढं गरम आहे आणि आता तर सांगतायत की एवढ्या 3-4 दिवसामध्ये खूप जोराचा पाऊस, तोही अगदी मोठ्या वाऱ्यासह होण्याचा इशारा दिलेला आहे. आणि त्यामुळे मग म्हणजे खूप गरम होतं आहे बहुतेक. तर असो जेव्हा येईल तेव्हा येईल पाऊस, कारण पाऊस तर काय आजकाल कधीही यायला लागला आहे आणि गरमही खूप होतं प्रमाणाच्या बाहेर. तर मंडळी आजचा हा व्हिडिओ एवढाच. छान अशी गंज, आमच्याकडे गंज म्हणतात, कडब्याच्या ज्या पेंड्या असतात त्या रचून ठेवण्याला गंज लावणे असं म्हणतात आणि ते आता बघितलंच आहे तुम्ही. म्हणजे वंदनाताईंच्या इथे चाललेलं हे करायचं. तिथे बराच वेळ घालवला. त्यात पिल्लूचा व्हिडिओ कॉल चालू होता तर तिच्याशीही बोलणं झालं थोडंसं आणि मग घरी येऊन पुन्हा स्वयंपाक आवरला आणि जेवण करून बाहेर थोडा वेळ घालवला आणि आता वेळ झाली आहे आरामाची. तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला मला नक्कीच कमेंट्स करून सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला एक लाईक नक्कीच करा. चला तर मग भेटूयात पुढच्या अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत मस्त रहा, आनंदी रहा, हसत रहा, खेळत रहा, खात रहा, फिरत रहा, अशीच मज्जा करत रहा.